आणि लॉंग स्ट्राईकला मात्र जितेश पाहतो आपण. गोलंदाजी मार्कवरती मंगेश. त्याचप्रमाणे राधाकृष्ण क्रिकेट संघ खापरोडी या संघाने काय विनंती असेल आपण येऊन आपला सन्मान चिन्ह स्वीकार करायचंय. जरा सामना चालू करायचंय. श्री गणेश क्रिकेट संघ उन्हावळे विरुद्ध वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण. दोन्ही संघांमध्ये तिसरी लढत, अर्थात आजच्या दिवसाची तिसरी लढत पाहतो आपण. पहिला चेंडू मंगेश याचा. नितेश हा मात्र सामना करेल. पहिला चेंडू काही स्वर मारा. जर का चेंडू 1 इंच का जरा इकडा असता तर नितेशला मात्र डगआउट मध्ये प्राचारण व्हावं लागलं असतं. बाल बाल बच गए या ठिकाणी. यानंतर मात्र नितेश हा चेंडू सोडू शकत नाहीये. पुढील चेंडू मंगेश याचा. दर्शन नंबर 07 विरुद्ध नितेश. या ठिकाणी मी म्हटलं होतं मगाशी जर का जो भीती होती त्या भीतीमुळे हा पाय मात्र त्या ठिकाणी टाकला गेला होता. पुन्हा एकदा वारंवार अवांतर धावा मिळतात. अवांतर धावाने धावसंख्या बरोबर होते. 2 या अंकावरती पोहोचले धावसंख्या. नितेशला मात्र खरपूस समाचार घ्यावे लागणार कारण खराब गोलंदाजीचं प्रदर्शन मंगेश यांचा पाहायला लागतो. आपण मागील झालेल्या चषकामध्ये संदर्भ या ठिकाणी उपविजेता ठरलेला संघ आहे हा वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उतरला मैदानात. 2 धावाची प्रयत्न असेल. 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात जितेश आणि नितेश यांच्याकडून. 2 धावेने धावसंख्या पृथक धावसंख्या झाली. 4 अंकावरती पोहोचले. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा नितेश. गोलंदाजी मार्गवरती मंगेश. काहीच तर संत गतीने झालेला हा सामना आपण सकाळच्या सत्रापासून चौकार आणि षटकार खूप कमी पाहायला मिळतात. नितेश आतिषबाजी करतोय का? यावेळेस मात्र खराब चेंडू होता. चेंडूला टोळे जर का सोडला असता तर हा सुद्धा निर्धाव आला असता. परंतु चेंडू ट्रॅव्हल जैसे मारेशे बाहेर येतोय फाईनच्या दिशेला. खन 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 गणित करीत चौथ्या चौकार लिहिजे. नितेशने मात्र खरपूस समाचार घेतला होता मंगेश याचा. या ठिकाणी चेंडू अजून बाहेर चाललाय. पंचांचा इशाऱ्याची वाट पाहायला लागेल. पंचांचा इशारा येतोय वाईट. या ठिकाणी 34 धावा घेण्याचा प्रयत्न होता जितेश याचा परंतु नितेश यांनी थांबवलंय. वाईटच्या रूपाने हा तिसरा वाईट असं वाटत. अजूनपर्यंत 5 चेंडू टाकले गेले. त्या 5 चेंडूमध्ये 3 वाईट चेंडू. एका चेंडूवरती 2 धावा आली होती. दुसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार आला होता नितेशाच्या फलंदाजीत. धावसंख्या मात्र पुढे सरकले. धावसंख्या झाले 9 या अंकावरती. मात्र 2 चेंडू. काही पंचांकडे संवाद करताना नितेश. सुरेख चेंडू होता आणि शॉर्ट कलेक्शन तेवढं खराब मिळाले. क्षेत्ररक्षण सुद्धा खराब पाहायला मिळाले प्रवीण बाईत यांच्याकडून. जोपर्यंत चेंडू पकडले तत्पूर्वी 2 धावा घेण्यात यश आले. जितेश आणि नितेश दोन्ही सख्खे भाऊ या ठिकाणी फलंदाजी करताना पाहतो आपण. रनिंग बिटवीन द विकेट खूप सुरेख पाहतोय. धावसंख्या 2 अंकामध्ये पोहोचले. 3 चेंडू टाकले गेले. 3 चेंडू मध्ये 11 धावांवरती पोहोचले. धावसंख्या यापेक्षा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं असतं तर 1 धावेवरती मात्र समाधान मानावं लागलं असतं श्री गणेश क्रिकेट संघ उन्हाळे संघाच्या या सलामी जोडीला. चला प्रवीणला मात्र क्षेत्ररक्षण बदल केला जातोय. स्वतः कर्णधार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मार्गवरती येतोय. चला थोडं स्पीड घ्यायचं मित्रांनो. नितेश पहिला चेंडू. पुढील चेंडू. या ठिकाणी तोच प्रयत्न होता. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नात मात्र अपयश आलंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता कारण बॅकअप होतं. बॅकअप असल्या कारणाने हा प्रयत्न केला होता. प्रयत्नात अपयश आलंय आणि या ठिकाणी 4थ्या चेंडूनंतर मात्र पहिल्यांदा जितेश स्ट्राईक वरती जाईल. नितेश याची जर हाईट पाहिली तर 12 मजली इमारत आणि जर जितेश याची हाईट पाहिली तर फक्त 6 मजली. अशी त्यांची दोन्ही भावांची जोडी.
मैदानात पाहतो आपण जितेश आणि नितेश. स्ट्राईक वरती आता गेला जितेश. पहिला चेंडू खेळला या सामन्यातील जितेश. सुरेख चेंडू मिनी हेलिकॉप्टर उडवला होता. चेंडू चाललाय युट्यूब लाईव्ह. कॅमेरामॅन अक्षय यांच्याकडे चेंडू चाललाय. सीमारेषे बाहेर येतोय चौकार डीजे. त्याचप्रमाणे सन्माननीय सुरेशजी शिगवण आपणास पुन्हा विनंती असते आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न धावसंख्या पोहोचले 16 धावा. शेवटचा चेंडू नक्कीच पुढील चेंडू मंगेशाचा. जितेश याने मात्र आपण खात खोलले चौकाराच्या मदतीने. पुन्हा एकदा त्या चेंडू कायसा चेंडू चालला होता वरती बॅट वरती आणि एक धाव मात्र घेण्यात यश आलं. एका धावने धावसंख्या पुढे सरकले. पहिल्या षटकाचे समाप्ती झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले बिनबाद 17 धावा. मी राधाकृष्ण क्रिकेट संघाच्या संघानायकाला सन्मानित करण्यासाठी विनंती करतो. राजेंद्र जाधव यांना विनंती करतो आपण राधाकृष्ण क्रिकेट संघाच्या संघनायकाला त्याप्रमाणे संघाला सन्मानित करायचे. चला पुढे चेंडू जितेश. गोलंदाजी मार्कवरती कोण येते पाहूया. राजेश आला गोलंदाजी मार्कवरती. क्षेत्ररक्षणामध्ये काय बदल पाहतो. त्याला थोडं स्पीड घ्यायचं कर्णधार. मागील रविवारी झालेल्या संदर्भ या ठिकाणी झालेल्या चषकामध्ये उपविजेता मानकरी ठरलेला हा संघ अर्थातच वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण पुन्हा एकदा उतरलाय सप्रा मैदान अर्थात श्री भगवंतदा पाटील क्रीडांगण या मैदानावरती आपण पाहतोय सह्याद्री चषक 2026 या 25व्या रौप्य महोत्सवी. सुंदर नियोजन. सर्व सह्याद्री शिलेदार त्याचप्रमाणे मार्गदर्शक हितचिंतक सहकार्य करणारे सर्व प्रेक्षक वर्ग यांचं सह्याद्री युवा मंच यांच्याकडून यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला राजेश थोडा जलद गतीने घ्यायचे. पॉवर प्ले संपलाय त्या ठिकाणी आपण फील्ड रिस्ट्रिक्शन आपण नियमामध्ये पाहतोय 4-5चा फॉर्म्युला असू शकतो. सुरेख चेंडू कोळा चेंडू चाललाय का कोणा दिशेला एक क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. फंबल होत आहे पूर्वी मला वाटतंय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. फक्त एका ठिकाणी फंबल झालं होतं आणि एका फंबल मुळे या ठिकाणी 2 धावा मात्र घेण्यात यश आलं. या दोन्ही भावांना धावसंख्या पोहोचली 19 धावावरती. पुढे चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू टोळलाय चेंडू चाललाय पाहूया पुन्हा त्या दिशेला जातोय. त्या ठिकाणी तो क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण तगडे आहे तरी सुद्धा 2 धावा घेण्यात यश आले. जितेश आणि नितेश याला. जितेश मात्र नितेशला खूप धावतोय पळवतोय कारण नितेश बोलतोय खरबूज समाचार मिस घेतोय कारण धावसंख्या पोहोचली 20 पार. धावसंख्या येते 21. जरा ऑफ साईडच्या दिशेला जे सह्याद्रीचे शिलेदार बाउंड्री लाईनवरती बसले त्या पडद्याच्या मागे बसायचे. ऑफ साईड पत्र्याच्या ठिकाणी जे खेळाडू बसले त्यांना विनंती असेल. महेश माही पत्र्याच्या पडद्याच्या मागे बसायचं. पडदा सोडायचा आहे. धन्यवाद. पुढे चेंडू राजेश याचा स्वयंमारा केला होता. पुढे चेंडू जितेश यासाठी या ठिकाणी स्टेपअप केला होता. चेंडू खाली पाहूया पुन्हा एकदा त्या क्षेत्राचा टार्गेट वारंवार टार्गेट केलं जाते. क्षेत्ररक्षक फंबल होतोय. या ठिकाणी जर म्हणावं लागेल तर क्षेत्ररक्षकाला गिर्हाईक बनवलं गेले. पंचांचा इशारा वाट पाहतोय आपण. पंच विश्वनाथ मिसाल यांच्या इशाऱ्याची वाट पाहायला लागेल. व्हेंटिलेटर वरती चाललेला डिसिजन नॉट आउट. क्षेत्ररक्षकाला आपण बघावं लागेल. टार्गेट म्हणाल तर कमी तर आपण त्या म्हणू शकतो क्षेत्ररक्षकाला गिर्हाईक बनवलंय जितेश याने. धावसंख्या झाले 24 धावा. दुसरं षटक 23 धावा. 23 धावा. चला क्षेत्ररक्षक थोडं स्पीडअप घेताना पाहतोय आपण. चला जितेशला मोठा फटका येतोय का पाहूया. राजेश विरुद्ध जितेश. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला टोललाय. चेंडू जातोय पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. खराब जजमेंट त्या ठिकाणी. आशिष आला होता चेंडू खाली.
या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचं खराब रणनीती त्या ठिकाणी पाहायला लागेल. दोन्ही खेळाडूकडून जर का एवढे सुंदर फलंदाजी पाहायला मिळते, एकेरी धावा या ठिकाणी पाहायला मिळत होत्या. धावबाजून मात्र स्वतःचे विकेट सॅक्रिफाईस केले जितेश यांनी. जितेश याच्या जाण्यासाठी गेलाय सुचित भानसे, अर्थातच निकनेम म्हणून बॉस. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे मित्रांनो. धावसंख्या झाली 25 आणि एवढी सुरेख फलंदाजी करत असताना आपण धावबाद होऊन माघारी परततोय. खेळाची बात आपण पाहतोय. सलामी अजून नितेश. नॉन स्ट्राईक गेनला सुचित भानसे मात्र गोलंदाजी मार्कवरती फलंदाजी मार्कवरती स्ट्राईक वरती पाहतोय आपण. पुढील चेंडू सुचित विरुद्ध राजेश ही लढत असेल त्यांची नंबर 25. चला थोडा स्पीडअप घ्यायचंय. राजेश उलटा चेंडू टोलला गेलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर येतोय का पाहूया. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया. सुचित आलाय, घरपोच समाचार घेतलाय. पहिला चेंडूवरती येतोय खन 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 षटकार डीजे. त्यानंतर 31 धावा पहिल्या षटकामध्ये 17 धावा लागतात. दुसऱ्या षटकामध्ये मात्र 14 धावा खर्च केलेत राजेश यांनी. त्याचप्रमाणे आपण सन्मान अतिथी देवभोग कक्षाकडे बोलतोय. आपण सन्मान करतोय सन्मान्य हेमंतजी कानिम साहेब यांचा. सह्याद्री शिलेदारांना ज्यांची मोलाची साथ आणि सहकार्य असे दापोली तालुक्यातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, दानशीर व्यक्तिमत्व सन्मान्य हेमंतजी कानिम साहेबांचा सत्कार होतो. मी सन्मान्य आर.पी. जाधव साहेब यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा माळेची शाल आणि प्रेमाचा गुलदस्ता देऊन सन्मान करायचा. त्याला थोडा वेळ खर्च कमी करायचा आहे विनंती असेल. आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय शरद, नितेश फलंदाजी मार्कवरती नितेश आणि सुचित. धावसंख्या मात्र धावते. धावसंख्या पोहोचले 31 या अंकावरती. अजूनही तिसरं षटक प्रगतीपथावरती. हॅलो 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 त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी सन्माननीय सुनीलजी टेमकर यांच्याकडून या स्पर्धेला 500 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांचा सुद्धा मी सह्याद्री युवा मंचाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आपण पुढील सन्मानाकडे बोलतोय. पुढील सन्मान असेल वावगड गावचे सन्माननीय सुपुत्र सन्माननीय संजयजी भागणे साहेब यांचा सुद्धा सत्कार होतोय. मी विनंती करतोय अशोक जाधव यांना विनंती करतोय त्यांनी त्यांचा सत्कार करायचा. सुचित याच्या फलंदाजी निघायला हा दुसरा षटकार. 2 चेंडूचा सामना करतोय. 2 चेंडूवरती मात्र 2 षटकार ठोकले सुजित यांनी. डीजे
37 या धावावरती. त्याचप्रमाणे आता ज्यांच्याकडून या स्पर्धेला पारितोषिक लाभले असे सन्माननीय सुनीलजी टेमकर यांचा सत्कार करण्यासाठी सत्कार केला जातो. त्या ठिकाणी मी त्यांचं सुनीलजी टेमकर यांचा सत्कार केला जातो. आपण यांचा सुद्धा जोरदार गदानं स्वागत करायचं आहे. सुचित बानसे याची जागांसाठी गेल्या 3 चेंडू खेळल्यावर सुचित बानसे 12 धावा करून माघारी परतले. या ठिकाणी पुढील चेंडू सामना करे विनायक मात्र पाहतोय सुंदर कमबॅक. हॅलो हॅलो विनायक पुढील चेंडू विनायक याचा चेंडू टोला चेंडू खाली राजेश वारंवार विकेट जातात. या ठिकाणी खराब फलंदाजी पाहायला मिळते गणेशवाडी संघाचे. कारण मित्रांनो 2 षटक समाप्तीवरती झाले होते. धावसंख्या होते 31. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या फक्त झाले 37. जर का विकेट वारंवार गेले नसते नितेश जितेश या अशा प्रकारचे फलंदाज जर का मैदानावरती असते तर धावसंख्या मात्र 40च्या पार नक्कीच पाहायला मिळाले असते. परंतु वारंवार विकेट जात आहेत. ठिकाणी शैलेश मात्र गेलाय विनायक यांची जागा घेण्यासाठी. त्याचप्रमाणे मी सन्माननीय श्री सुदेशजी शिगवन आणि सन्माननीय श्री योगेशजी शिगवन या दोन्ही व्यक्तींना विनंती करतो की आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मित्रांनो या पंचक्रोशीतील कोणाची स्पर्धा असली तरी पुढे चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी हॅट्रिक पाहायला मिळाली. शरद याची खराब फलंदाजी या ठिकाणी आपली जी रणनीती आखली गेली होती त्या रणनीतीमध्ये काय आपल्याला खराब फलंदाजी पाहायला मिळाली. कारण मित्रांनो जर का सुरेख फलंदाजी होत होती तर आपण धावबाजचं जर विकेट पाहिले तर कमीत कमी मला वाटतं 4 ते 4 फलंदाजी फक्त धावबाज झालेत. त्याचप्रमाणे आपण पुन्हा एकदा सत्कार समारंभामध्ये बोलतोय. पुढील सत्कारासाठी आपण विनंती करतोय सन्माननीय सुदेशजी शिगवण यांचा सत्कार पाहतो आपण. मी सह्याद्रीच्या संघाचे सन्माननीय युवाध्यक्ष सह्याद्री युवा मंच युवाध्यक्ष हॅलो किशोर हॅलो 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 किशोरजी खापरे यांना विनंती करतो त्यांनी सुदेश शिगवण यांचा मैत्रीशाळ आणि प्रेमाचा गुलदस्ता देऊन सत्कार करायचा. चला राजेंद्र जाधव या ठिकाणी गेलेत. सोरे कमबॅक पहिल्या षटकारानंतर शरद याचा कारण दुसऱ्या चेंडूवरती षटकारा होता. त्यानंतर पुढील 3 चेंडूवरती मात्र 3 विकेट घेण्यात यश आले. धावसंख्या स्थिरावली फक्त एक षटकार आला या चेंडूमध्ये. खराब फलंदाजी जगणी पाहायला मिळाली. फुलटॉस चेंडू या ठिकाणी फुलटॉस चेंडू ट्रॅव्हल केला आहे. लवंगांच्या दिशेला चेंडू जातो. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का? तिसरी धाव ठिकाणी पूर्ण केली जाईल का? त्या ठिकाणी तिसरी धाव निखिल मात्र धावला आहे आणि खराब रनिंग बिटवीन द विकेट आहे. 2 धाव मात्र धावसंख्या पुढे धबर झाले. धावसंख्या पोहोचले 39. जिंकण्यासाठी 40 धावांचं आव्हान असेल वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रणे संघाला. त्याचप्रमाणे महेश जाधव माही आपण समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. त्याचप्रमाणे पुढील होणारा सामन्याच्या नाणेफेक करण्यासाठी मी पहिला आणि शेवटचा कॉल असेल VRCC संघ देगाव विरुद्ध सद्गुरू क्रिकेट संघ दाबिल दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती असेल आपण नाणेफेक कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. निखिल याची मात्र सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली. 5 चेंडू आणि 0 धावा. सुरेख फलंदाजी या ठिकाणी निखिल यांची एकही चेंडू खेळले नव्हते. नॉन स्ट्राईक यांना मात्र धावून मात्र 5 धावा केल्या त्या निखिल यांनी. 40 धावांचं आव्हान असेल ते जिंकण्यासाठी वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रणे संघाला. चला श्री गणेशवाडी क्रिकेट संघ उडवडे आपण मैदानात जायचंय. 40 धावांचं आव्हान असेल.
या ठिकाणी पहिला चेंडू खरपूस समाचार घेतला जातोय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर येतोय. वन बाउन्स चौकार. दिनेशच्या फलंदाजीतून निघायला हा पहिला चौकार. डीजे पहिला चेंडूने पहिला चौकार. दिनेश खरपूस समाचार. वितरक माईकर संघ देगाव. पुन्हा एकदा चेंडूला टोललाय. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर येतोय. बाबा रामदेव पतंजली षटकार एकदम शुद्ध. डीजे चेंडू आणि 10 धावा. मित्रांनो दिनेश मात्र सांगतोय जर्सीवरती जर का तुझ्या बॉस नाव असेल तर, परंतु फलंदाजीवरती सुद्धा मी बॉस आहे. दिनेश 2 चेंडू 10 धावा. समीकरण बदलतंय. 16 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. पाहूया कशा प्रकारे कमबॅक करतोय सुचित. या टेबल मात्र सुरेख चेंडू टोला. पुन्हा एकदा चेंडूला पुश केलाय. पॉईंटच्या दिशेला चेंडू चालला मैदानाला. गुद 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 उडल्या सीमारेषे बाहेर येतोय. खणखणीत चौकार. डीजे तू समाचार घेताना पाहतोय दिनेश. 3 चेंडूने 14 धावा. सुरेख फलंदाजी. चला पुढील चेंडू. सुचित याचा पुन्हा एकदा स्वेर मारा पाहायला मिळतो का पंचांकडे. खराब विश्लेषण त्या ठिकाणी. जितेश याचं पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर. धावा मिळतात अवांतर. धावणे धावसंख्येत मात्र भर झाले. धावसंख्या पोहोचले 16 या अंकावरती. 3 चेंडू टाकले गेले जिंकण्यासाठी. 15 चेंडू आणि 24 धावांची गरज. खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. 3 चेंडू. चेंडू यावेळेस मात्र हवेमध्ये आहे. चेंडू खाली जितेश येतोय की नितेश येतोय या ठिकाणी मात्र कोणतीही चूक नाहीये. यावेळेस मात्र दिनेश याला माघारी परतावं लागतंय. सुरेख झेल त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. प्रथमेश होता चेंडू खाली. सुरेख झेल त्या ठिकाणी पकडला गेला प्रथमेश याच्याकडून. आणि जिंकण्यासाठी समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 14 चेंडू 24 धावा. दिनेश राजेश याची जागा घेण्यासाठी गेलेत. प्रफुल्ल रसाळ. राजेश मात्र पहिल्या चेंडूचा सामना करत होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नात बीड झाल्याने सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला. फाईनचा शॉट फाईनच्या दिशेला त्या ठिकाणी प्रथमेश होता. सुरेख झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय. पुढील चेंडू सुचितला मात्र कमबॅक करला. कारण धावसंख्या बऱ्याच खर्च केल्या त्या षटकामध्ये. 16 धावा. अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावरती पाहतोय आपण. या ठिकाणी बाबा धावत होतो का. खराब क्षेत्ररक्षण. निखिल काय लेट रिॲक्शन केल्या चेंडूवरती. आपण जर का मित्र 30 सर्कलमध्ये असाल तर आपण 1 धावन मात्र रोखावे लागतील. 17 धावांमध्ये पोहोचलाय. श्री गणेश क्रिकेट संघाचा धावसंख्या सुद्धा 17 होती. शेवटच्या चेंडू षटकामध्ये मात्र गणेश क्रिकेट संघ बॅकफूटवरती गेला होता. जर का त्या षटकामध्ये 15 धावा आल्या असत्या तर नक्कीच धावसंख्या आपल्याला 50 किंवा 48च्या ठिकाणी पाहायला मिळेल असती. पुन्हा दिनेश राहिले. यावेळेस मात्र खरपूस समाचार. खराब चेंडू टाकला गेला. चेंडू ट्रॅव्हल सीमारेषे बाहेर. षटक क्रमांक पहिल्या सामर्थ्य होते. षटकाच्या सामर्थ्यानंतर धावसंख्या झाले 21 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. सुरेख फलंदाजी पाहतोय आपण दिनेश यांची.
चला पुढील गोलंदाज कोण येते पाहूया आपण. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. पाहूया पुढील गोलंदाजी मार्कावरती कोण येत आहे. मितेश येतोय की प्रथमेश येतोय की शैलेश येतोय. त्याचप्रमाणे अजिंक्यतारा पंचकृषी क्रिकेट मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष श्री सद्गुरू क्रिकेट क्लब दाबिल या संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय मनोहरजी चव्हाण साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. पाहूया मितेश. चला दोन भावांना आपण फलंदाजी करताना पाहिली होती. सलामीच्या जोडीला आले होते जितेश आणि नितेश. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्गवरती. त्यानंतर आपण पुढील समालोचन ऐकणार आहोत. सन्माननीय सुदेशजी शिगवण सर यांचा आवाज आपण पुढे जाऊ नका, आपण ऐकत राहा. सन्माननीय श्री सुदेशजी शिगवण यांना. पहिला चेंडू आपण फेकला जातो. पाहूया नितेश यांचा. या ठिकाणी सामना चालू आपण पाहतोय. वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रज वर्सेस गणेश क्रिकेट संघ पुनवरे यांच्यामध्ये. पाहिलं तर आज सुचितची बॅटिंग पाहिली आपण. खरोखरच 2 चेंडूवरती 2 षटकार आले होते. सुंदरशी बॅटिंग आणि मला वाटतं नवीन प्लेअरचा भरणा घेऊन हा संघ उतरलाय पुन्हा एकदा मैदानात. गोलंदाजी मार्कवर मितेश जर्सी नंबर 18 सामना करण्यासाठी सज्ज. परंतु काहीसा खराब गोलंदाजी आपण पाहतोय. वाईट यॉर्करचा प्रयास होता, थोडासा बाहेर राहिला. पंच सांगतायत. आपण बऱ्याच दिवसानंतर पंचांना बघतोय. विश्वनाथ मिसळ आमचे जुने सहकारी आणि म्हणजे क्रिकेटसाठी एक वेळा माणूस म्हटलं तरी चालेल. पाहिलं तर बरेच मैदान सुद्धा गाजवलेत, पण आज मात्र पंच म्हणून कामगिरी पाहताना वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतरी धावसमध्ये 1 ने भर घालेल. धावसंख्या वाढतीये, पुढे पोहोचते पुढे जाऊन 24 धावांवरती. हॅलो हॅलो चेक. थोडासा आवाज द्या, थोडासा आवाज द्या. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि अवांतरी धावसंख्येमध्ये वाईडने 1च्या रूपाने पुन्हा एकदा भर. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. पुन्हा एकदा खराब चेंडू. आता मात्र पुढे आला. लेग साइडला क्षेत्ररक्षक होता. डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती आला. क्षेत्ररक्षक चेंडूचा काहीच संपर्क नाही. चेंडू चाललो 1 बम सीमारेषे बाहेर. चौकारांसाठी डीजे प्लीज.
लांबवलेले षटक आपण पाहतोय. वारंवार वाईट धावा आल्या होत्या, आता मात्र पुढे येऊन फ्रंटला येऊन लेग साईडला खेळलाय. पुन्हा एकदा बॅटने कडा घेते क्षेत्ररक्षक, गल्लीमध्ये आहे थोडासा लवकर आला चेंडूवरती आणि सुंदर अशी फिल्डिंग पाहिली आपण त्या ठिकाणी. एक धावा नक्कीच कंप्लीट केली. एकने धाव संख्या उंचावते, एकंदरीत धाव संख्या जाऊन पोहोचतीये 31 धावांवरती. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज असताना दुसऱ्याच षटकामध्ये 31 धावांपर्यंत मजल मारता आली. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, वारंवार पंचांकडे दात मागतात. आता मात्र सुरेख पंचांचा कोणताही निर्णय म्हणजे डॉट चेंडू येईल. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता थोडंसं लांबवलेलं षटक मात्र नक्की होतं. थोडंसं कमबॅक करतोय का पुन्हा एकदा आपण पाहतोय मितेश राणा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र पुन्हा एकदा ऑफ साईडला हलक्या हाताने ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक, काही सगळ्या 4 क्षेत्ररक्षण पाहिला पण चेंडू चाललाय पुन्हा एकदा डीप मध्ये. ऑन साईडला राजा दादाकडून थोडीशी गडबड झाली. मित्रांनो, तुमच्या प्रॅक्टिसला तेवढं महत्व पाहिजे, कारण प्रॅक्टिस इज द परफेक्ट मॅन असं म्हटलं जातं. पाहिलं तर आपण चेंडू चाललाय घरंगळ सीमारेषेपर्यंत, खूप लांबून क्षेत्ररक्षण तोपर्यंत 1 नव्हे तर 3 धावा कंप्लीट केल्या. पुन्हा एकदा आपण पाहतोय ज्या ठिकाणी बरेचसे क्रिकेट फीड सकाळपासून दाखल झाले, तर सर्वांनी एक सूचना आहे बघा, इकडे लक्ष द्या. इथे एक वैष्णवी स्पोर्टची बॅट आली आहे. बॅट हरवलेली या ठिकाणी मिळाली आहे. कुणाची असेल तर ओळख पटवून घेऊन जायचंय. एक बॅट मिळाली आहे, सापडली इथे. ज्या प्लेअरला मिळालं त्याचं सुद्धा टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करा मित्रांनो. हे असतं क्रिकेट. कोणाची बॅट असेल प्लीज ओळख पटवून घेऊन जायचंय. षटकाची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत धाव संख्या 36 धावा. 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना थोडासा मागला ठरला मितेश. वारंवार वाईट चेंडू फेकले, परंतु बॅट्समनने मात्र चांगलाच फायदा घेतला त्याचा. पाहिलं तर आपण कधी ऑफ साईडला कधी लेग साईडला सुंदरशी फटकेबाजी आपण पाहिली. बॅट सापडली आहे, दर्शनाची होती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना प्रथमेश पाहिलं तर सुंदरसा डोंगर उभा केला होता, पण क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये थोडीशी गडबड झाली. कॅल्क्युलेशन चुकलं मित्रांनो. कॅल्क्युलेशन जेव्हा आपण करतो तेव्हा खरंच आपण ज्याप्रमाणे पैशाचा हिशोब करतो, नाण्यांचा चौक आणि चौक, त्याप्रमाणे इथे क्रिकेटला सुद्धा कॅल्क्युलेशन महत्वाचं असतं. पाहिलं पुन्हा एकदा खोलवर आखूड खोलवर टप्प्यात चेंडू. पुन्हा एकदा 4 क्षेत्ररक्षण चेंडू चाललाय. 1 बम्स 2 बम्स 3 बम्स वर्षापर्यंत गचाड क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. म्हणूनच मित्रांनो म्हणतात की क्रिकेटमध्ये प्रॅक्टिसला खूप महत्व आहे, तुमच्या सरावाला खूप महत्व आहे. जर तुम्ही क्रिकेटमध्ये मैदानामध्ये जर घाम गाळलात तर नक्कीच ट्रॉफी पर्यंत पोहोचण्यासाठी तुमचं घाम हे यशस्वी होतं. पाहिलं तर वारंवार चुका आल्या. 40 धावसंख्या असताना पण क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड झाली. आता मात्र लेग साईडला स्क्वेअर लेगला हलक्या हाताने कट केला. चेंडू चाललाय 1 बम्प सीमारेषा बाहेर आणि सामना या ठिकाणी जिंकलाय. अभिनंदन दोन्ही संघांचं. पाहिलं तर 40 धावांचं लक्ष होतं, थोडंसं मोठं होतं, परंतु गाठताना मात्र कोणत्याही प्रकारची चुकी नाही. सुंदरशी रणनीती आखली आणि मला वाटते काही चेंडू शेष ठेवून सामना मात्र आपल्या बाजूने झुकवलाय. अभिनंदन दोन्ही संघांचे. चला पुढचा सामना कोणाचा आहे लगेचच आतमध्ये चला. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळू लगेचच. या ठिकाणी पाहिलं तर मला वाटतं गोलंदाजी मार्कवर सुंदरशी गोलंदाजी ज्याने केली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सर्वांचं लक्ष लागलेलं असतं की सामना तर आपण जिंकलाय, पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला जाईल तर जातोय वाघजाई माता क्रिकेट संघाकडून, ज्याने हॅट्रिक घेतले होते असा शरद कुळे.